कसं आहे ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यामध्ये प्राध्यापक बळवंतराव सर, त्यानंतर दत्ताभाऊ सुरवशे, त्यानंतर घंटे साहेब, त्यानंतर सूरज खडाकडे आणि कोळी साहेब. सदर उपोषण जर पाहता एवढा प्रतिसाद या गेल्या 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत आहे. खरं तर समाज बांधव जर पाहिला तर सोलापूर जिल्ह्यापेक्षा बाहेरचे लोक जास्त दिसत आहेत. त्यासाठी बाहेरून जे आलेले आहेत त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो व स्वागत करतो सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं. मित्रांनो, आपल्या प्रश्नासंदर्भात जर बोलायचं असेल तर आपला प्रश्न सरळ आणि सोपा मार्ग आहे. आपण गेल्या 50 वर्षात विनाकारण गोल गोल फिरत आहे. लक्षात घ्या, आपल्या समाजाचा मूळ प्रश्न जो आहे तो 1950 पूर्वी कोळी नोंदणी हा एकच अडथळा आपल्यामध्ये आहे, दुसरा कुठलाही अडथळा नाही. पण आपल्या बरेच समाज बांधव असतील, अभ्यासक असतील, नेते असतील, त्यांना कोळी नोंद ही मान्यच नाहीये. जे 1976च्या केंद्र शासनाच्या यादीमध्ये कोळी आहे ते सुद्धा केंद्र शासनाच्या यादीमध्ये 28 नंबरला कोळीच आहे. पण गेल्या 50 वर्षामध्ये आपल्या डोक्यामध्ये इतकं घातलेलं आहे, कोळी महादेव, कोळी डोर हेच डोक्यात भरलेलं आहे आपल्या. त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येकाला असंच वाटतं की आपण बोगसच आहे, आपले नोंद कोळी आहे तरी सुद्धा आपण कोळी महादेव मागतो. अजून सुद्धा तेच चालू आहे. जिथं उपोषण करते बसता, जिथं मोर्चा काढला जातं हेच मागणी केली जाते. पण TSP भागातले असे मागणी करत नाहीत. त्यांच्या जरी कोळी नोंदी असल्या तरी त्यांना शाळेचं दाखला निर्गमित करताना कोळी महादेव असं देतात, ते कोळी म्हणून देत नाहीत. आणि याचं कारण काय तर आजपर्यंत आपण एकानंही तक्रार दाखल केलेली नाही. फक्त आपण बोलतो मधुकर पिचड आहे, गोविंद गार आहे, पण त्यांच्यावर तुम्ही तक्रार केली का? एका तरी कोळ्यानं तक्रार दाखल केली असे दाखवा. जे तक्रार गेले होते ते माना जमातीने तक्रार दाखल केलेले आहे, आपण नाही. लक्षात घ्या, आपण फक्त वर बोलतो. जो माना जमातीनं ज्यावेळी SBC मध्ये त्यांना टाकण्यात आलं त्यावेळी त्यांनी मधुकर पिचडच्या मागे हात धुवून लागले आणि त्याच्या नोंदी काढून कोर्टात गेले आणि तिथं त्याच्याकडून वधवून घेतले की आम्ही ST मध्ये आहे, आम्ही SBC मध्ये येत नाही. जमात ST मध्ये राहिला, पण आपल्यातल्या एकाही बाजारानं त्याच्या विरोधात गेला नाही. याचं जर कोळी दिलं असेल तर आम्हाला पण तेच द्या. मित्रांनो, यापुढे दाखले मागण्यापेक्षा विरोधकांचे दाखले रद्द करा, ह्यासाठी उपोषण करणं आपल्याला गरजेचं आहे. आज तुम्हाला सांगतो, सुशिक्षित लोक सुद्धा कोळी महादेवच मागतात. कोळी नोंद आहे तरी सुद्धा कोळी महादेव मागतात. तुम्ही सांगा कसं देणार आहे? प्रांतामध्ये 28 कोळी दिलेले आहेत. TSP भागामध्ये कितीतरी 28 नंबर कोळी ऑलरेडी दिलेले आहेत, दाखले सुद्धा. पण बरेच जणांचं असं मत आहे की कोळी डोर कुठे गेला, मग आम्ही डोर काय करायचं? अरे बाबा, तुला कोळी मिळत असेल तर घे ना. तुला काय पाहिजे? कोळी महादेव पाहिजे का कोळी पाहिजे का STचा दाखला पाहिजे? हे महत्वाचं आहे. आपल्याला STचा दाखला महत्वाचा आहे. तुम्ही कोळी असू दे, डोर असू दे किंवा कोळी महादेव असू द्या. त्यामुळं ज्या नोंदी आहेत त्या नोंदीवर जास्त भर द्या. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही विरोधकाच्या विरोधात तक्रार करत नाही, TSP भागातल्या कोळी नोंदीवर दिला असेल, इथं मागून काही उपयोग होत नाही तुम्हाला. लक्षात घ्या, इथं तुम्ही 10 लाख लोक येऊन बसले तरी मागणी केली तरी तुम्हाला देत नाही. जोपर्यंत तुम्ही न्यायालयात जात नाही यांचे डॉक्युमेंट घेऊन, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही. तुमचे इनव्हॅलिड केला कोळी नोंदीवरून, त्या TSP भागातले डॉक्युमेंट त्याच्यावर जोडा. लक्षात घ्या, कोर्टात जावा, यांना दिलेलं आहे कोळी नोंदीवर, एक तर मला द्या नाही तर त्याला इनव्हॅलिड करा. बघा, समोर होते मोबाईलमध्ये ज्यावेळी डॉक्युमेंट दाखवले त्यावेळी त्याचा मान सुद्धा वर निघत नव्हता. तो विचार होता, तुमच्याकडे माझे डॉक्युमेंट कसं काय? तुझेच नाही, सगळ्यांचेच आहेत आमच्याकडे, फक्त आम्ही वाट बघतोय, आज ना उद्या तुम्ही सुधराल, पण अजून त्यांचे लक्षणं दिसत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही पूर्ण ड्राफ्टिंग केलेलं आहे. उद्यापासून TSP एरियातले जे कोळी आहेत त्या सगळ्यांच्यावर आपण मागं लागलेलं आहे. उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल ग्रुपवर आम्ही तक्रार दाखल चालू केलेलं आहे. याच्यापूर्वी पेसा भरती त्यांनी असं षडयंत्र केला. 1994ला आपले SBC टाकून त्यांनी सगळा निधी लाटला, सगळे नोकरी लाटले आणि त्यानंतर त्यांनी पेसा भरती एक असा कायदा काढला की तिथे OBC असू दे, SC असू दे किंवा इतर आपले असू दे, बिगर पेसा नोकरीपासून वंचित ठेवला त्याने. पण हे आम्ही वेळीच ओळखून कोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टामध्ये गेलो आणि पेसाला स्टे मारला, पण व्हॅलिडिटी असून त्यांना नोकरी नाहीये. याचं कारण काय तर त्याच्या विरोधात स्टे आहे. म्हणजे आपल्याला जे त्यांनी बंधन घातले ते आपण पहिल्यांदा त्यांच्यावर उतरलेले आहे. आता याच्या पुढे जो आहे पेसा भरतीनंतर आपण लवकरच 12,500 जे जागा आहेत त्याच्यावर आपण तक्रार दाखल केलेली आहे की बाबांनो, पेसा भरती अंतर्गत तुम्ही 12,500 जागा तुम्ही घेतलेल्या आहेत. जे
23,000 जागा तुम्ही घेतलेले, राहिलेले 55,000 जागा आमच्यासाठी सोडा. विस्तारित क्षेत्रासाठी 12,500 प्लस 55,000 जागा या आम्हाला पाहिजे. जर देणार नसेल तर त्याच्याविरोधात सुद्धा कोर्टात जाणार आणि त्याला सुद्धा स्टे आणणार. कारण की तुम्ही ऑलरेडी 23,000 घेतलेले आहेत तुम्ही जागा. त्या प्रकारे